नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मराठीचं लेक्चर घेतोय. प्रथम सर्व विद्यार्थी मित्रांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत. सर्व प्रगतीचे विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. आपण पहिले 5 धडे पाहिलेले आहेत. पहिल्या विभागामध्ये पहिला जो भाग आहे मराठीचा, त्यामध्ये 5 धडे होते. 3 धडे 2 कविता असा विभाग होता तो. या विभागामध्ये 6वा जो लेसन आहे, पाठ आहे, ती कविता आहे. दुसऱ्या भागामध्ये पहिली म्हणा किंवा 6वी म्हणा, असा रंगारी श्रावण नावाची ही ऐश्वर्य पाटेकर यांची सुंदरशी कविता, छोटीशी पण सुंदरशी कविता. कवितेचं नाव आहे असा रंगारी श्रावण. या कवितेमध्ये श्रावण महिना जो आहे तो आनंदाचा ऋतू आहे. या महिन्यामध्ये निसर्ग हा हिरवीगार शाल पांघरल्याप्रमाणे नटलेला, प्रसन्न असलेला, ताजा तवाना असा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक रंगछटा, अनेक वनस्पती बहारलेले आपल्याला पाहायला मिळतात. ऊन सावल्यांचा खेळ आपल्याला याच महिन्यात पाहायला मिळतो. गवत फुलं जी असतात ती गवत फुलं फुलताना आपल्याला याच महिन्यात पाहायला मिळतात. रानातला रानमेवा जो असतो तो सुद्धा याच महिन्यामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व दाखवताना दिसतो. असा हा श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू, आनंदाचा महिना आहे. श्रावणात निसर्ग बहारतो, फुलतो. लोकांना आनंदित करण्यासाठीच तो येतो. हा महिना सण, वृत्तवैकल्य यामुळं तर अत्यंत बहारलेला असतो. अजूनच त्याला बहार येतो. माणसं या महिन्यामध्ये सुखावतात आणि श्रावणातील निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला याच महिन्यामध्ये घडते. माणसाच्या आनंदमय जीवनाचं सुंदर दर्शन सुद्धा आपल्याला याच महिन्यामध्ये दिसतं. माणसं सुंदर निसर्गाचा दर्शन घेऊन किंवा सुंदर निसर्ग पाहून आनंदित होतात, प्रफुल्लित होतात, टवटवीत होतात साऱ्या वनस्पती, सारी सजीव सृष्टी. आणि म्हणून हा श्रावण महिना आनंदाचा ऋतू समजण्यात येतो. या अशा श्रावण महिन्याचं अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये कवीनं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी लिहिलेली ही दुसऱ्या विभागातील पहिलीच कविता तुमच्या पुस्तकामध्ये 24 पेज वरती दिलेले, तुम्ही पाहून घ्या. तुमच्याकडे पुस्तक नसेल कदाचित, शिकवायच्या अगोदर मी तुम्हाला ती पाठवतो. याच महिन्यामध्ये अनेक सण उत्सव येतात, वृत्तवैकल्य असतात. त्यातलं एक चित्र इथं दिलेलं आहे बघा. नागपंचमीच्या दिवशी मुली वारुळाला लाह्या वाहण्यासाठी बाहेर पडतात. झिम्मा, फुगडी, गाणी असे विविध खेळ रंगलेले असतात. त्यातला झोका बांधणे हा एक खेळ या श्रावण महिन्यामध्येच आपण पाहतो. असा हा श्रावण महिना आज आपल्याला या कवितेच्या स्वरूपात अनुभवायचा आहे. मी पहिल्यांदा कविता तुम्हाला वाचून दाखवतो, मग तिचा भावार्थ तुम्हाला सांगतो, आशय सांगतो. मध्यवर्ती कल्पना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, ती तुमच्या गळी उतरवतो आणि मग शब्दशः अर्थ आपण पाहूया. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिम झिम पहाडीचं कानं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलीच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या.
फुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडेच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडाआड हा लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलाची नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करूनी राहतो. सुंदरशी कविता. तिच्या सौंदर्याबद्दल काय सांगावं आहे की नाही. कवी ऐश्वर्या पाटेकर यांनी लिहिलेली ही कविता. हे तरुण कवी, 1977चा त्यांचा जन्म आहे. प्रसिद्ध लेखक आहेत, प्रसिद्ध कवी आहेत. भुईशास्त्र हा त्यांचा अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय गाजलेला असा कविता संग्रह आहे. जू हे त्यांचं आत्मकथेतून प्रसिद्ध आहे. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हा अत्यंत मोलाचा, महत्वाचा, प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आणि पहिलाच पुरस्कार या लेखकाला ऐश्वर्या पाटेकर यांना मिळालेला आहे. यासह अन्य अनेक पुरस्कार, एकच पुरस्कार मिळालेला नाही, अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषेत अनुवाद झालेला आहे. म्हणजे त्यांचा जो प्रसिद्ध भुईशास्त्र नावाचा जो हा कविता संग्रह आहे, त्यांचा उडिया भाषेत, हिंदी भाषेत, बंगाली भाषेत, उर्दू भाषेत, इंग्रजी भाषेत अनुवाद झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून निवड, कविता रती, अनुष्टुप, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकातून कविता, कथा त्यांच्या प्रसिद्ध झालेले असे हे सुप्रसिद्ध कवी या कवितेला लाभलेले आहेत. या पाठापुरतं जर बोलायचं झालं तर श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवन सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेले असतात. श्रावण रंगात सारेच रंगून गेलेले असतात. अशा पद्धतीचा आशय व्यक्त करणारी ही कविता आहे. या कवितेमध्ये श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय, अत्यंत निसर्गरम्य बदलांचं सुंदर वर्णन कवीनं केलेलं दिसतं. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतलेली आहे. मासिक किशोर नावाचं हे मासिक आहे. या किशोर नावाच्या मासिकामध्ये 2017 साली ही कविता या लेखकाची आलेली आहे. त्यातून घेतलेली ही कविता आहे. मासिकासाठी लिहिलेली ही कविता आहे. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तिचा आशय काय आहे, शीर्षक तरी कळालं असेल तुम्हाला, है ना. असा रंगारी याचा अर्थ कळतो तुम्हाला. रंगारी म्हणजे रंग देणारा, रंग भरणारा चित्रामध्ये चित्रकार. हे चित्र आहे निसर्गाचं. निसर्गरूपी चित्रामध्ये रंग भरणारा रंगारी म्हणजे श्रावण, असं ऐश्वर्या पाटेकरना तुम्हाला सांगायचं आहे. या श्रावण महिन्याचा महिमा, या श्रावण महिन्याचं महात्म्य हे या कवितेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कदाचित या श्रावण महिन्यांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, कला, आविष्कार, संकल्पना या तुम्हाला कदाचित माहीत नसतील. त्याचा बहार कधी माहीत नसेल तुम्हाला. श्रावण महिन्याची निसर्गाची क्लृप्ती जी आहे ती तुम्हाला कदाचित माहीत नसेल. अशी मानसिक अवस्था झाल्यानंतर कवीने लिहिलेली ही कविता असावी. म्हणजे कवीला लिहिताना कवीच्या मनामध्ये असा भाव असावा की ही जी तरुण पिढी आहे आणि खास करून शहरामध्ये राहणारी ही जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला श्रावणाची महती, श्रावणाचं महात्म्य खऱ्या अर्थानं कळावं. श्रावण महिना हा सर्व महिन्याचा राजा का समजला जातो,
याचं महत्त्व या कवितेच्या द्वारे या मुलांच्या समोर मांडावं अशा मनस्थितीत कवी आला असावा आणि त्याने या कविता लिहिण्यास प्रारंभ केला असावा असं मला ही कविता वाचल्यानंतर वाटतं. म्हणजे कवीची मनस्थिती काय झाली असेल, कवीला जे उमगलं, कवीला जे समजलं, कवीनं जे पाहिलं, कवीनं जे अनुभवलं ते त्यांच्या कल्पनेत कवीनं मांडलं. मांडण्याचा त्यांच्या मनाचा कयास, त्यांच्या मनाचा उद्देश असा असावा की हे सारं तरुण पिढीला आपल्या माहीत असणं गरजेचं आहे. जी तरुण पिढी फक्त टीव्ही, मोबाईल, नेटमध्ये गुंतलेली आहे, त्या पिढीच्या पुढे हा निसर्ग आपण शब्दबद्ध करायला हवा. ती आपली जबाबदारी आहे साहित्यिक म्हणून, अशी मनस्थिती त्यांची झाली असावी असं मला ही कविता वाचल्यानंतर, आताच मी पहिल्यांदा वाचली तुमच्या समोर, पण मला असं जाणवलं की कवीला मनापासून असं वाटलं असेल. या उद्देशानं लिहिलेली ही कविता आहे आणि त्यामुळं तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बाळांनो, ज्या उद्देशानं ही कविता लिहिली तो त्यांचा उद्देश आपण सफल करायचा आहे. या श्रावणाबद्दलची सर्व माहिती आपल्याला इत्थंभूत असली पाहिजे. श्रावण काय असतो, नुसती माहिती पुस्तकी नव्हे तर तो कधीतरी आपण अनुभवला पाहिजे, निसर्गाच्या सान्निध्यात गेलं पाहिजे. हा श्रावण जो आहे ना तो रंग भरणारा श्रावण आहे, सृष्टीला हिरवागार करणारा श्रावण आहे. वृत्त वैकल्य आणि सणासुदीनं सण उत्सवानी नटलेला हा श्रावण आहे. त्या श्रावणाची महती, त्या श्रावणाचं महात्म्य तुम्हाला सांगायचं आहे. मध्यवर्ती कल्पना अशी आहे की श्रावण केवळ निसर्ग श्रावणात फुलून जातो असं नाहीये. श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू आहे, आनंदाचा महिना आहे. आणि याच श्रावणामध्ये, याच आनंदाच्या ऋतूमध्ये, याच आनंदाच्या महिन्यामध्ये श्रावणात निसर्ग भारतो, त्याला भार येतो. आणि फक्त निसर्ग फुलून गेलेला नसतो तर माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक सण उत्सव येतात, अनेक क्रीडा येतात आणि माणसाचं जीवन सुद्धा भारतं, गजबजून जातं. श्रावण मास जो आहे तो श्रावण रंगात सारे रंगून जातात, त्या श्रावणामध्ये सारे गडून जातात. प्रस्तुत कविता श्रावण महिन्याच्या निसर्गातील, या श्रावण महिन्यामध्ये जो विलोभनीय असा हा निसर्ग आपणाला पाहायला मिळतो, त्या निसर्गाचं वर्णन करणारी ही सुंदरशी कविता आहे. म्हणजे श्रावण महिना आनंदाचा ऋतू आहे, आनंदाचा महिना आहे. श्रावणात निसर्ग भारतो, बहाराला येतो. सण, वृत्त वैकल्य, उत्सव यामुळं माणूस अत्यंत सुखावतो आणि निसर्गाच्या विविध रूपांचं, माणसाच्या आनंदमय अशा जीवनाचं सुंदर असं वर्णन या कवितेमध्ये ऐश्वर्या पाटेकर यांनी केलेलं आपल्याला दिसतं. वाचल्यानंतर जे शब्द येतात ते शब्द तुम्हाला सांगतो. पुस्तकामध्ये काही अवघड शब्द दिलेले असतात, तेही तुम्हाला जाता जाता सांगतो, मग तुमच्या शिकवताना लक्षात येईल. बांध घालणे असा एक शब्द आलेला आहे, तुम्ही वाचताना लक्ष दिलं असलं तर तुमच्या लक्षात असेल. बांध घालणे म्हणजे बंधन घालणे, बांधून ठेवणे. नंतर दहीहंडी असा एक शब्द आलाय, दहीहंडी. दहीहंडी म्हणजे श्रावणामध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी उंच बांधलेली ते गोपाळ किंवा दहीकाला किंवा दहीकालेची हंडी असते, त्याला दहीहंडी असं म्हणतात. इंद्रधनुष्य ही संकल्पना तुम्हाला माहीत असेल. ऊन पाऊस एकत्र येऊन आकाशामध्ये उमटलेला 7 रंगाचा हा झोत असतो किंवा पट्टा असतो, त्याला इंद्रधनुष्य असं म्हणतात. चित्रकार, कौन चित्रकार है, कौन चित्रकार. चित्रकार असा एक शब्द आलेला आहे, म्हणजे रंग काढणारी ही जी व्यक्ती आहे त्याला चित्रकार असं म्हणतात. त्याच अर्थाचा रंगारी एक शब्द आहे, रंगाचं काम करणारा कारागीर जो असतो त्याला रंगारी म्हणतात. नंतर मला वाटतं झिम्मा एक शब्द आलेला आहे, झिम्मा. झिम्मा खेळतो नदीशी अशी एक ओळ वाचनामध्ये आलेली आहे. झिम्मा म्हणजे काय माहित आहे? झिम्मा म्हणजे, आता तुम्हाला काय सांगू, झिम्मा म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सणाला किंवा नागपंचमीला खास करून
जसं अष्टमी एक उत्सव असतो ना, तसं नागपंचमी एक उत्सव आहे. पोरीबाईंचा फेर धरून केलेला एक विशिष्ट प्रकारचा नाच असतो, गाणं असतं, त्याला झिम्मा असं म्हणतात. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच पिक्चरमधून, मालिकामधून हे दाखवलं जातं. सर देखावा, सृष्टीचा असा एक शब्द आलाय, म्हणजे निसर्गाचा देखावा. हिरवा बघा रपार आहे वरती. ऍक्च्युली हिरवा लिहिताना मराठीत हिरवा असं लिहितात, पण कवितेमध्ये हिरवा कसा आहे बघितलं तुम्ही? हिरवा असा वरती रपार दिलेला शब्द आहे. हिरवा म्हणजे हिरवागार. साजिरा एक शब्द आहे बघा, साजिरा. तुम्हाला पाहायला तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही पाहू शकता, एक शब्द साजिरा असा आलेला आहे. त्या साजिरा शब्दाचा अर्थ आहे अत्यंत गोंडस, अत्यंत सुंदर, विलोभनीय. नंतर कलागत असा एक शब्द आहे. कलागत म्हणजे कलाकृती. वेण्या गुंफितो, वेण्या हा शब्द आलेला आहे. केसांची तिपेडी वेणी घालतात, माहिती आहे तुम्हाला? तिपेडी म्हणतात तिला. म्हणजे 3 वेगवेगळे पदर करायचे त्या केसांचे आणि ते एकात एक असं विणायचं. मुली 2 किंवा 1 वेणी घालते, हे तुम्ही पाहिलं असेल. आता मुलंही घालू लागलेले आहेत, आहे की नाही? केस वाढवतात, मागे वेणी घालतात किंवा रबर लावतात. काय ही संस्कृती आहे की विकृती आहे, आता तुम्हीच बघा. मुलींचा धर्म आपण पुरुषांनी, मुलांनी बाळगणं, पाळणं, हे एक शिक्षक म्हणून माझ्या मनाला तरी काही नाही पटत. पालक म्हणून तर अजिबातच नाही, पण शिक्षक म्हणून सुद्धा नाही. मुलांनी असं वागावं, आईवडिलांचा जीव तुटतो बाळांनो. असं वागताना आईवडिलांनी पाहिलं की आईवडिलांना खूप वाईट वाटतं, आपली मुलं असं वागतात तेच. त्यामुळे आपण थोडंसं सुधारलं पाहिजे, थोडासा विचार केला पाहिजे आपल्या माणसांचा, कुटुंबाचा. असो. खेळगा असा एक शब्द आलाय बघा त्यामध्ये. खेळगा म्हणजे खेळगडी. नंतर अजून काही शब्द आहेत. खट्याळ एक शब्द आलेला आहे. खट्याळ वाहतो वारा असा एक शब्द आलेला आहे. तर खट्याळ या शब्दाचा अर्थ आहे खोडकर. नंतर लख असा एक शब्द आलेला आहे. बघितलं तुम्ही पुस्तक असलं तर ती पुस्तकातली 1-2दा कविता वाचायची, मग नीट लक्षात येते. मी तुम्हाला एकदा अजून वाचून दाखवतो बघा. पुस्तक नसणाऱ्याने ऐका, असल्याने तरी काही प्रश्नच नाही. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टी चागा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. सुंदर सुंदर ओळी, मस्त ओळी. निसर्गाचं हुबेहूब वर्णन करणाऱ्या, निसर्गाचा महिमा, या महिन्याचं निसर्गातील विलोभनीय दर्शन, बदल सुंदर शब्दात कवीनं टिपलेले. त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्राचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिमा खेळी तो नदीशी, नाचे दरी डोंगरात झिमा खेळी तो नदीशी, अरिम झिम पहाडीचं गाणं बौलतो झाडाशी. वेण्या गुंफितो वेलीच्या वेली, वेण्या गुंफितो वेलीच्या वेली, लाजल्या पाना फुलांचे पातळ, थेंबा थेंबानी सजल्या. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरामध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड लपतो. इंद्रधनुषाचा बांध असा नभाला घालतो, रंगी बेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करूनी राहतो. ऐश्वर्य पाटेकर यांनी अतिशय सुंदर अशा शब्दबद्ध केलेलं श्रावण महिन्याचं हे विलोभनीय दृश्य कवीनं आपल्या समोर मांडलेलं आहे. पहिल्या 2 ओळीचा भावार्थ पाहिला, आशय कळला तुम्हाला. आशय असा आहे की श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू आहे, आनंदाचा महिना. निसर्ग जो आहे तो या महिन्यामध्ये बहारतो, निसर्गाला बहार येतो, फुलून जातो. माणसाच्या जीवनाचंही तसंच असतं. माणसाच्या जीवनामध्ये याच महिन्यामध्ये आनंदाला उधाण येतं.
सण उत्सव वृत्तवैकल्य अशा अनेक गोष्टी असतात आणि निसर्ग सुद्धा ही सृष्टी हिरव्यागार शालून नटलेली असते. रंग भरलेला आहे, जणू इंद्रधनुषचा रंग त्यामध्ये मिक्स होतो. ऊन पावसांचा खेळ या श्रावणातच पाहायला मिळतो. फुलं फळं पानं भारलेली आपण पाहतो. असा हा श्रावण महिना आपणाला सुखावतो, माणसाला सुखावतो. श्रावणातील निसर्गाच्या विविध रूपांचं, माणसाच्या आनंदमय अशा जीवनाचं सुंदर विलोभनीय असं अत्यंत मार्मिक शब्दामध्ये, योग्य शब्दामध्ये वर्णन कवीने केलेलं आहे. हा कवितेचा आशय झाला. आता आपण भावार्थ पाहूया. पहिल्या 2 ओळी आहेत. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा हा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. म्हणजे काय आहे माहिती आहे? म्हणजे श्रावण महिना जो आहे त्या श्रावण महिन्यात, या श्रावण महिन्याचं निसर्गातील विलोभनीय, मनोहरी, सुंदर आणि काय सांगू तुम्हाला, जीवनाचं मर्म सांगणारं असं हे जे दृश्य आहे, त्या दृश्याचं वर्णन करताना कवी म्हणतात, हा श्रावण महिना जो आहे तो श्रावण महिना हा विविध रंगांनी नटलेला, विविध रंगी असा महिना आहे. जणू तो रंगाचा जादूगर आहे. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. म्हणजे हा महिना जो आहे तो रंग उधळीत उधळीत आपल्याकडे येतो. अनेक प्रकारचे रंग घेऊन येतो. रंगीबेरंगी फुलं, रंगीबेरंगी झाडं, रंगीबेरंगी पानं, अशा पद्धतीनं नटलेला हा श्रावण महिना जो आहे तो श्रावण महिना हा असा रंगाची उधळण करत येतो. आणि म्हणून कवी या श्रावण महिन्याला रंगाचा जादूगर असं म्हणतात. रंगारी असा शब्द प्रयोग आहे. म्हणजे हातामध्ये ज्याच्या रंगाची जादू असते असा रंगारी कारागीर, कौशल्य निपुण नसणारा असा हा कारागीर. श्रावण हा रंगांचा जादूगर, रंगांचा कारागीर. तो सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत 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 येत असतो. अनेक रंगाची उधळण तो सृष्टीमध्ये या महिन्यामध्ये करत असतो हा रंगारी श्रावण. सृष्टीचा हा चित्रकार जणू आपल्या दिव्य कुचल्यांच्या आणि दिव्य ब्रश किंवा ते काय म्हणतो आपण पेनच्या साहाय्यानं रंग देत असतो. रंगाचा देखावा निर्माण करत असतो. हा रंगाचा देखावा म्हणजे आपल्या समोर असणारा श्रावणातला निसर्ग. त्या श्रावणातला निसर्ग कदाचित बाळांनो तुम्ही पाहिला नसेल, त्याचा अनुभव घेतला नसेल. तो जेव्हा तुम्ही पाहाल, त्याचा अनुभव घ्याल, तेव्हा या शब्दाचा खऱ्या अर्थानं तुम्हाला अर्थ उमजेल, समजेल. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. श्रावण कसा येतो? रंग उधळीत उधळीत येतो. तो रंगारी आहे, तो कारागीर आहे, तो जादूगर आहे, तो किमियागार आहे. ही रंगाची किमिया फक्त त्याला जमते. आपण जर ते करायचं म्हटलं तर ते शक्य नाही. ते फक्त श्रावणालाच जमतं. असा श्रावण महिना आहे. हा रंगारी श्रावण आहे. रंगारी